जय भीम मित्रांनो, आपण नुकतंच बघितलं तर शरदजी पोंक्षे जे महाराष्ट्राचे अभिनेते आहेत, त्यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि आपण बघितलं तर बऱ्याच साऱ्या त्यांचे जे स्टेटमेंट असतात त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे अशी वक्तव्य जे आहेत ते करत असतात. मागे ते असं म्हणाले होते की जर का पेट्रोल डिझेल बंद झालं तर मी चालत जाईन. अशा प्रकारचं देखील एक वक्तव्य त्यांनी मागे केलेलं होतं आणि नुकतंच आता त्यांनी असं म्हटलं आहे की हिंदूनो, तुमच्या घरात येणारा कारपेंटर, प्लंबर, वायरमन तो कोणत्याही परिस्थितीत हिंदूच असू द्या किंवा तो तसाच बोलवा किंवा तो किती उर्मट असला तरी देखील चालेल किंवा तो किती उशिरानं आला तरी देखील चालेल, आज येतो उद्या येतो अशा प्रकारची वक्तव्य जरी तो करत असला तरी देखील चालेल, 4 दिवसांनी येतो 5 दिवसांनी येतो असं जरी तो तुम्हाला म्हणाला तरी देखील चालेल. धर्मांतर होण्यापेक्षा तुम्ही त्याची वाट बघत बसलात तरी चालेल, पण हिंदूनो अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती तुम्ही हिंदूच बोला, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांनी नुकतंच केलेलं आहे. आपण जर बघितलं तर या स्टेटमेंटच्या माध्यमातून आलेले जे रिॲक्शन्स आहेत किंवा लोकांनी दिलेले जे कमेंट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी हा खास जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहे. अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये असलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा धर्माच्या माध्यमातून लोकांना काबूमध्ये ठेवणे किंवा धर्माच्या माध्यमातून लोकांमध्ये तशा प्रकारचा तेढ निर्माण करणे किंवा माणसांमध्ये अशा प्रकारे मनातून एक भेदभावाची भावना किंवा मनामध्ये एक रागाची, द्वेषाची, मत्सराची जी भूमिका आहे ती नेहमीच शरदजी पोंक्षे घेताना आपण बघत आहात किंवा एक मुस्लिम द्वेष कसा लोकांमध्ये पसरवला जातील यासाठी त्यांची जी स्टेटमेंट आहेत ती महत्त्वाची भूमिका बजावताना आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहेत. त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलं आहे त्या स्टेटमेंटला आलेले ज्या कमेंट्स आहेत त्या आपण जर बघितलं तर भारतामध्ये SC ST OBC मायनॉरिटीज हे जे वर्ग आहेत, जे प्रवर्ग आहेत ते सर्व जवळजवळ हिंदू, OBC देखील जे आहेत ते देखील हिंदू म्हणून गणले जातात. आणि आपण बघितलं तर एक प्रकारचं राष्ट्र जर का आपल्याला निर्माण करायचं असेल किंवा राष्ट्र निर्माण करण्याचं असेल तर एक विशिष्ट प्रकारची जी विचारसरणी आहे ती लोकांमध्ये एकच असली पाहिजे किंवा प्रत्येक जो समूह आहे तो मानत असणारी जी तत्त्व आहे, ज्या संकल्पना आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत, ज्या मान्यता आहेत त्या देखील जर त्यांच्या मनामध्ये एकसूत्रेपणा निर्माण करणारा असेल तर अशा प्रकारे देशांमध्ये राष्ट्राची जी भावना आहे ती वाढीस लागते. आणि आपण बघितलं तर हिंदू जो समाजगट आहे किंवा हिंदू जे जनमत आहे किंवा हिंदू म्हणून वेगवेगळ्या ज्या जाती एकमेकांमध्ये ज्या विभागलेल्या आहेत त्यांच्या मनाची जर का आपण अवस्था बघितली तर मतभिन्नता आहे किंवा एक जी जात आहे ती दुसऱ्या जातीबद्दल प्रचंड मोठा द्वेष मनामध्ये ठेवते किंवा भारताची जी उतरंड आहे जातींच्या माध्यमातून, ज्या उतरंडीमध्ये ज्या खालच्या जाती आहेत किंवा ज्या उतरंडीमध्ये ज्या वरच्या जाती आहेत यांबद्दलची एकमेकांची जी भावना आहे ती जर का आपण बघितली तर कम्युनिकेशनमध्ये फार मोठा गॅप आहे आणि यामध्ये कम्युनिकेशनमुळे जी देवाणघेवाण आहे विचारांची ती कदापि होत नाही. आणि तशा प्रकारचे जे व्यवहार आहेत आपण बघितलं तर लग्नाचे व्यवहार असेल, सामाजिक व्यवहार असेल, बोलण्याच्या पद्धती असतील, यामध्ये फार मोठा प्रचंड मोठा गॅप आपल्याला यामध्ये दिसून येतो. आणि अशा प्रकारच्या लोकांचं एक राष्ट्र निर्माण करण्याच्या काही हालचाली आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो. आणि म्हणून जी लोक एकमेकांबद्दल अशा प्रकारचा संवाद साधत नाही, जी लोक एकमेकांबद्दल, जातीबद्दल, एकमेकांच्याबद्दल द्वेष मनामध्ये साठवून ठेवतात, त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा राग आहे, ती जर लोक कम्युनिकेशनमध्ये गॅप देत असेल तर अशा प्रकारच्या लोकांचं कसं हिंदुत्वाचं एक राष्ट्र निर्माण होईल या संकल्पना आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतो. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स, अशा प्रकारच्या कमेंट्स ज्या आहेत त्या लोकांनी या ठिकाणी या विधानावरती दिलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर एका व्यक्तीने असं म्हटलं आहे की औषधे घेताना फार्मसी कोणती आहे ही आपण कशी तपासाल. म्हणजे त्याने असं म्हटलं आहे की कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना कोणत्याही दुकानात जात असताना, तुमच्या घरी एखादी व्यक्ती बोलवत असताना
ती फक्त हिंदूच असावी. आता या ठिकाणी ज्या व्यक्तीने ही कमेंट्स केले त्याने असं त्यांना विचारलं आहे की औषधे घेत असताना जी औषधे जी फार्मसी जे आपण मेडिकलमध्ये घेतो ती हिंदूनीच बनवलं आहे का, हे तपासण्याचं कोणतं यंत्र शरदजी पोंक्षे तुमच्याकडे आहे, असं या व्यक्तीने या कमेंट्समध्ये त्यांना विचारलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी कमेंट्स आहेत त्याबद्दल आपण बघितलं तर त्याने असं म्हटलं आहे, कोरोना महामारीमध्ये आपण बघितलं तर बऱ्याच साऱ्या देशांची जी परवड आहे किंवा बऱ्याच साऱ्या देशांचा जो व्यवहार आहे तो ठप्प झाला होता आणि बरीच सारी जी माणसं आहेत ती या महामारीमध्ये मरताना आपण बघितलेले आहेत. तर एका व्यक्तीने या स्टेटमेंटला कमेंट्स देताना म्हटलं आहे की ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलं आहे, ज्या ज्या लोकांनी आपला अमूल्य असा रक्ताचा साठा दवाखान्यांच्या माध्यमातून किंवा जे पेशंट अतिशय म्हणजे सुज्ञ अवस्थेत होते किंवा ज्यांच्या स्थितीमध्ये आपण बघितलं तर शेवटची गती ज्यांच्याकडे होती, त्यांना ज्या ज्या व्यक्तींनी रक्तदान केलं त्यांचा जो रक्तगट आहे तो तुम्ही कोणत्या जातीमध्ये विभागाल किंवा या कोरोना महामारीत ज्या ज्या लोकांनी डोनेट केलं त्या लोकांना तुम्ही कोणत्या नजरेने बघताय, असं एक स्टेटमेंट, अशी कमेंट्स शरदजी पोंक्षे यांच्या स्टेटमेंटला या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून ही जी कमेंट्स आहेत, या बोलक्या ज्या कमेंट्स आहेत त्याची प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती शरदजी पोंक्षे यांना येत्या काळामध्ये लोकांना द्यावी लागतील. त्याचबरोबर आपण बघितलं तर एका व्यक्तीने असं म्हटलं आहे की रामायण महाभारत यामध्ये हिंदू शब्द जो आहे तो कुठेच नाही, असं RSSचे जे सर्वेसर्वा डॉक्टर मोहनजी भागवत आहेत यांनी नुकतंच त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून शरदजी पोंक्षे यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की कोणत्या ठिकाणी अशा प्रकारच्या संज्ञा ज्या आहेत, अशा प्रकारची उत्तरं जे आहेत ते त्यांना सापडलेले आहेत आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते लोक तुम्हाला तुमच्या स्टेटमेंटमुळे विचारताना आपण बघत आहोत. त्याचबरोबर आपण बघितलं तर एका व्यक्तीने कमेंट्स दिले की नथुराम गोडसेनंतर जर का कोणता हिंस्र प्राणी आपल्याला पाहायला बघायला मिळत असेल तर तो शरदजी पोंक्षे आहेत, असं त्यांनी या कमेंट्समध्ये म्हटलेलं आहे. आपण जर बघितलं तर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी ज्यांनी शांतीचा संदेश दिला किंवा ज्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनमानसामध्ये आपल्या मनाची पकड घेतली, त्यांची हत्या ज्या व्यक्तीने केली त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारे जे विचार आहेत, जी हिंस्रतेची जी भावना आहे, मारण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती यांच्यामध्ये त्यांना दिसून येते त्यांच्या स्टेटमेंटवरून, अशी कमेंट्स या ठिकाणी या विधानाला मिळाली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर बरेच सारे जे बिल्डर आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, यांच्याकडे जे भैया आहेत किंवा यांच्याकडे ज्या मुस्लिम व्यक्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून फार मोठा जो व्यवहार आहे तो भारतामध्ये दिसून येतो किंवा या व्यक्तींच्या श्रमावरती फार मोठी मोठी कामं केली जातात किंवा अशक्य ही शक्य ह्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या श्रमावरती ही जी कामं केली जातात त्यांना तुम्ही कोणत्या गणतीमध्ये विभागता किंवा या लोकांकडे, या श्रम करणाऱ्या लोकांकडे शरदजी पोंक्षे कोणत्या नजरेने बघतात, असं कमेंट्स या ठिकाणी या विधानाला मिळाले आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर एका व्यक्तीने असं म्हटलं आहे की त्यांच्या आता पिक्चर अभिनेता म्हणून त्यांच्याकडे असलेल्या ज्या स्किट आहेत, पिक्चर्स आहेत किंवा प्रबोधनाच्या व्याख्याच नाहीत, अशा प्रकारची कामं नसल्यामुळे ते अशा प्रकारची विधानं या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारची कमेंट्स एका व्यक्तीने शरदजी पोंक्षे यांच्या या विधानाला दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं त्यांना म्हणावं की तुमच्याकडची जी नाटकं आहेत, सिनेमे आहेत ते संपलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जे हे पिक्चर्स किंवा हे सिनेमा किंवा ही नाटकं जी तयार करता ती केवळ हिंदूंनीच बघावी, अशा प्रकारचं देखील एक वक्तव्य शरदजी पोंक्षे तुम्ही केलं पाहिजे, अशा प्रकारची एक कमेंट्स त्यांना या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर एका कमेंट्सकाराने असं म्हटलं आहे की त्यांची जी मुलगी आहे ती पायलट आहे आणि तिचं जे विमान आहे ते आखाती देशांमध्ये किंवा जे मुस्लिम देश आहेत त्यांकडे घेऊन जाते, तर कृपया तिकडे जाणारं जे विमान आहे तर तुमच्या मनामध्ये जर एवढी हिंदुत्वाची तीव्र वेदना आहे किंवा भावना आहे किंवा एवढा तुमचा आदर आहे तर तुमच्या मुलीला तुम्ही सांगा की या आखाती देशांमध्ये जे मुस्लिम राष्ट्र आहेत, जे मुस्लिम देश आहेत त्या देशांमध्ये तुझं जो विमान आहे ते घेऊन जाऊ नको. त्या विमानामध्ये भरलं जाणारं जे इंधन आहे किंवा
त्या आखाती देशांमधून येणारं जे इंधन आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, त्यावरती हा जो देश चालतो, ही जी इकडची वाहनं आहेत ती चालली जातात, किंवा या आखाती देशांवरती तेलांच्या साठ्यांवरती संपूर्ण भारत अवलंबून राहतो. त्या देशामध्ये कृपया तुमचं जे विमान आहे ते स्लाईड करू नका, अशा प्रकारचे कमेंट शरदजी पोंक्षे यांच्या विधानाला या ठिकाणी मिळाले आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर घरी येणारा जो पुरोहित आहे, म्हणजे हे जे हिंदू लोक किंवा इतर जे प्रवर्ग आहेत ते बोलवणारा जो पुरोहित आहे तो देखील हिंदूच बोलावा, अशा प्रकारची एक कमेंट्स या ठिकाणी शरदजी पोंक्षे यांना या ठिकाणी दिलेले आहेत. जर का तो हिंदूच बोलवला तर माणसांमध्ये असलेला जो भेद आहे किंवा एका विशिष्ट जातीला श्रेष्ठ समजलं जातं आणि त्या माध्यमातून इतर ज्या जाती आहेत त्यांना कसं कनिष्ठ समजलं जातं, याचा जो दुजाभाव आहे तो या ठिकाणी एका कमेंट्सच्या माध्यमातून आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक जातीने आपला जो पुरोहित आहे तो आपल्या जातीतील एखादा आदरणीय व्यक्ती आहे त्यांनाच घरी बोलवावा, अशा प्रकारचे कमेंट्स शरदजी पोंक्षे यांना या ठिकाणी मिळालेले आहे. त्याचबरोबर आपण असं बघितलं तर एका व्यक्तीने असं म्हटलं की एक काळ होता की ज्या वेळेला मुस्लिम रामायण बघायचे, म्हणजे जो मुस्लिम प्रवर्ग आहे तो रामायण बघायचा आणि इतर जे हिंदू आहेत ते अलिफ लैला या प्रकारची जे एक सिरियल होती ते बघायचे, आणि अशा प्रकारचा एक माहोल देशामध्ये पूर्वी होता असं एका व्यक्तीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तो जो माहोल आहे तो आज कुठेतरी हरवलेला दिसतो. आज माणसं जी आहे मनामध्ये अशा प्रकारचा भेद किंवा अशा प्रकारचा द्वेष निर्माण करून जगताना आज आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून जे वातावरण होतं ते आज या ठिकाणी हरवून गेलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या बोलक्या कमेंट्स जे आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये शरदजी पोंक्षे जे आहेत ते उत्तर देणार आहेत. त्यांना या भारताचं जे संविधान आहे, त्यांना या भारतामधले असलेली जी डायव्हर्सिटी आहे, त्यांना या भारत या शब्दाचा, इंडिया या शब्दाचा जो अर्थ आहे तो मुळात अजून देखील समजलेला नाही. आणि म्हणून धर्माच्या नावाने लोकांना विशिष्ट बेडीमध्ये अडकवून ठेवणं, धर्माच्या नावाने लोकांमध्ये द्वेष पसरवणं, धर्माच्या नावाने एखाद्या विशिष्ट जातीचा द्वेष करणं, धर्माच्या नावाने विशिष्ट जातीला धिक्कारणं आणि तशा प्रकारच्या स्टेटमेंट्स आपल्या बोलणीतून बाहेर काढणे या किती घातक ठरू शकतात, किंवा या ज्या स्टेटमेंटला कशा प्रकारच्या अशा ज्या कमेंट्स आहेत ते येऊ शकतात, त्याचं रितसर असं उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि म्हणून शरदजी पोंक्षे यांना येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जो देश लोकशाही गणराज्य म्हणून गणला जातो, जो देश संविधानावरती चालतो, जो देश इथल्या प्रत्येक समूहाला संविधानाच्या माध्यमातून त्यांची जागा, त्यांची इज्जत, त्यांची रिस्पेक्ट या ठिकाणी देतो, त्या देशाला अशा प्रकारच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून मागे खेचण्याचं काम शरदजी पोंक्षे तुम्ही नेहमीच करत असतात. आणि म्हणून आजचा जो तरुण आहे 21व्या शतकामध्ये ही टेक्नॉलॉजी घेऊन पुढे गेलेला हा जो तरुण आहे, त्यांच्या मनामध्ये तुमच्या या स्टेटमेंटच्याद्वारे निर्माण होणाऱ्या ज्या कमेंट्स आहेत त्या अतिशय बोलक्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शेवटी असं म्हटलं आहे की विविधता में एकता यही हमारी विशेषता, भारत का संविधान यही हमारी पहचान, हिंदू सिख मुस्लिम ईसाई हम सब भाई भाई इस देश के नागरिक है, असं या वक्तव्यातून, या स्टेटमेंटच्या माध्यमातून किंवा या कमेंट्सच्या माध्यमातून आपणाला अनुभवायला मिळतं. आणि म्हणून लोकांनी धर्मांध अशा प्रकारचा जातीद्वेष, धर्मद्वेष लोकांमध्ये जातीच्या माध्यमातून, आधी लोकांमध्ये जातीच्या माध्यमातून द्वेष पसरवायचा आणि द्वेष पसरवलेल्या माणसांचं एक विशिष्ट प्रकारचं राष्ट्र निर्माण करण्याची अशी घातक संकल्पना जे लोक घेऊन पुढे जातात ते या देशाला मागे खेचण्याचं काम करत असतात. ते या देशाला अतिशय घाणेरड्या ठिकाणी घेऊन जायचं काम करत असतात. ते या देशाला अशा प्रकारच्या स्टेटमेंटमधून मागे खेचण्याचं काम करत असतात. आणि म्हणून या विधानाचा आपण जितका धिक्कार करू तितका कमीच आहे. कारण त्यांनी असं म्हटलं आहे की किती तो उर्मट, म्हणजे हिंदू म्हणजे जो समूह या देशामध्ये जास्त गणला जातो, जो समूह या ठिकाणी दुसऱ्या प्रत्येक धर्माचा रिस्पेक्ट करतो, जो समूह इतरांचा रिस्पेक्ट करून जरी ते संख्येने जास्त असले तरी लोकसंख्या कमी असलेल्या प्रत्येक समूहाचा या ठिकाणी प्रत्येक हिंदू रिस्पेक्ट करतो, त्या हिंदूंना अशा प्रकारे
उर्मट म्हणणं ही जी भाषा आहे, अशा प्रकारे तुमचा एखादा बाथरूम तुंबला असेल तरी पण 6 दिवस 10 दिवस वाट बघा, पण त्यालाच घरी बोलवा, अशा प्रकारची घाणेरडी वक्तव्य करणं ही लोकजनमध्ये मान्यता नाही किंवा लोक ते स्वीकारतच नाही. आणि अशा प्रकारची जी टाकाऊ वक्तव्य आहे ती लोक अशा प्रकारे कमेंट्सच्या माध्यमातून नाकारतात. त्याची कित्येक वेळेला आपण उदाहरणं देखील पाहिलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, हा भारत आहे, हा संविधानाच्या माध्यमातून चालतो. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून रिस्पेक्ट, त्यांची जी डिव्हर्सिटी आहे, त्यांची जी प्रॉस्पेरिटी आहे किंवा त्यांची जी लिबर्टी आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ज्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक व्यक्तीला मिळते, ते संविधान या देशाचं सर्वोत्कृष्ट असं डॉक्युमेंट लोक स्वीकारतात. आणि अशा प्रकारच्या स्टेटमेंटला कशाप्रकारे कमेंट्स देतात ते आजच्या या विशेषशा भागामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा घेतो. भारत का संविधान यही हमारे शान. जय भीम मित्र.